श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सगळे मजेत असाल. आहा, ऐकताय ना हा आवाज? बाहेर बघा कसा रंगारंग जमलाय. असा धो-धो पाऊस कोसळायला लागलाय की मन कसं एकदम तृप्त होतं. पण या वातावरणात एका गोष्टीची कमतरता प्रकर्षाने जाणवते. ओळखलं? पाऊस आणि कांदेपोहे यांचं ना एक वेगळंच आणि अतूट नातं आहे. जसा पाऊस रंगात येतो तसाच इकडे कांद्याचाही रंग बदलायला हवा. पण थांबा, पोहे तर फक्त सुरुवात आहे. कारण चहाशिवाय हा पाऊस अर्धवटच आहे. आलं आणि वेलची घालून हा कडक चहा जेव्हा असा उकळतो ना, तेव्हा अख्ख्या घरात याचा सुवास दरवळतो. पावसाचा आनंद दुप्पट करायचा असेल तर असा सुगंधी चहा हवाच. पण या पावसासोबत मला एक गोष्ट जाणवली. आता सलग 4 दिवस शाळांना सुट्टी होती. माझ्या दोन्ही मुली घरी होत्या. मला वाटलं मुलं मस्त पावसात भिजतील, दंगामस्ती करतील. पण छी, आजकालच्या मुलांना सगळा वेळ त्या होमवर्क, प्रोजेक्ट आणि अभ्यासातच गेला. सुट्टी असूनही बिचाऱ्यांना पावसाची खरी मज्जा घेताच आली नाही. हे बघून मला 90s किड्सच्या दिवसाची खूप आठवण आली. आपल्या वेळी पाऊस पडला आणि सुट्टी मिळाली की घरात थांबायचं नावच नसायचं. वहीचं पान फाडून, कागदाच्या होड्या बनवून, साचलेल्या पाण्यात छपाछप उड्या मारणं आणि आई ओरडत असूनही पावसात मनसोक्त भिजणं. काय ती मज्जा होती. खरंच, आपण 90sचे दिवस जगलो. ती एक वेगळी श्रीमंती होती, जी आजची स्क्रीन आणि अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेली मुलं मिस करतात, असं कुठेतरी मला वाटतं. असो, मुलांचा अभ्यास सांभाळत आणि हा पाऊस अनुभवत मी या सुट्ट्यांचा उपयोग माझ्या आवडीसाठी केला आहे. हे बघा, हा गुलाबाचा क्रोशेहार कसा वाटतोय? यातले ह्या लाल सुटूक क्रोशेचे गुलाब आणि त्यासोबत हे पांढरे शुभ्र मणी. हे मणी ओवताना खूप काळजी घेतली आहे. प्रत्येक मणी आणि प्रत्येक विणकाम एका विशिष्ट लयीत आणि अंतरावर ओवला आहे, जेणेकरून या हाराला एक परफेक्ट, सुबक आणि पारंपरिक रूप येईल. हाताने बनवलेल्या वस्तूंमध्ये एक वेगळाच जिव्हाळा असतो ना. हा हार तुम्ही देवघरात, फोटो फ्रेमला घालण्यासाठी वापरू शकता. तुम्हाला हा मी बनवलेला क्रोशे हार कसा वाटला आणि तुमच्या बालपणीच्या पावसाच्या आठवणी काय आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि मनमोकळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि पावसाचा आनंद घ्या. श्री स्वामी समर्थ.